तर धन्यवाद गोडांबे मॅडम, आपण आपला अमूल्य वेळ असा स्पर्धेसाठी दिलात, आपण आलात, आपले खूप खूप आभार. आपण स्टेजवर स्थानापन्न व्हा. पुढील सामना काट्यावर पास आणि द बॉयज. काट्यावर पास संघाने नाणेफेकी जिंकून पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते ढ संघाला. काठावर पास कॅप्टन, तुमची टीम एकदा सिलेक्शन चेक करून घ्या प्लीज. काठावर पास कॅप्टन, एकदा टीम चेक करून घ्या स्कोरर कडे. आहे ना योगेश योगेश लवकरात लवकर यायचं आहे, तुमच्यामध्ये सामना थांबलाय. तर सामन्याला सुरुवात होते. ओपनिंग गोलंदाज काट्यावर पास संघाकडनं प्रशांत वर्मा बड्डे बॉय. सामना सुरू होते. पहिला गोलंदाज प्रशांत वर्मा. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू, चांगला असा लटकवण्याचा प्रयत्न होता बाबू यांचा, परंतु निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू आणि यावेळी मात्र अरुण कुठली तरी एक चूक करतायत, हातातून झेल निसटतोय. पुढील चेंडू प्रशांत वर्मा यांचा. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, कुठेतरी हाणामारी करण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू प्रशांत वर्मा यांचा, एक धावेसाठी. पुढील चेंडू मग पुन्हा एकदा, मात्र यावेळी बाद होत आहेत हर्षद, परतावं लागते. पहिला धक्का. पुढचा चेंडू ईशांत, नो बॉल. अवंतर धाव, धाव संख्येत 1 भर. पुन्हा एकदा बाबू प्रशांत वर्मा. पुन्हा एकदा अवंतर धाव, पुन्हा एकदा वाईड बॉल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा, परंतु पुन्हा एकदा दिशाभूल होते प्रशांत वर्मा यांची. पुन्हा सेम चुकी करतायत. लगातारच्या 3 चेंडूवर 3 एक्स्ट्रास. पुन्हा एकदा सेम चुकी. लगातारच्या 4 एक्स्ट्रास टाकलेत प्रशांत वर्मा यांनी. यावेळी मात्र झेल निसटतो आणि षटकारात परिवर्तित होतोय.
सुंदर असा फटका होता, कुठेतरी चुकी घडते बाउंड्री लाईनवर. तर दुसरं षटक घेऊन येते ते मितेश पिसाट. निखिल यांना लेग स्पिन चेंडूवर, परंतु सुंदर असा फटका षटकारात परिवर्तित केले. पहिल्या चेंडूवर त्यांना 6 धावा मारल्यात मनीष यांनी. दुसरा चेंडू मनीष यांचा, अरे मितेश यांचा मनीषसाठी होता, परंतु निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे प्रशांत वर्मा होते. पुन्हा एकदा पुढील चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा 1 धावांसाठी लेग साईडला खेळून काढलाय. धावसंख्यात धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने यावेळी खेळून काढला होता तो. कुठेतरी बाबू यांच्या हातातून चेंडू निसटतोय आणि धावबाची संधी चुकते. पुढचा चेंडू मितेश यांचा. लेग ब्रेक चेंडू, यावेळी सुंदर असे झेल कौस्तुभ यांची. बॉलाच्या खाली बरोबर त्यांनी डाईव्ह लागवली होती आणि सुंदर असा झेल टिपलाय तिथे. आता कॅप्टन हिमसेल्फ, लास्ट वर्षीचे, गेल्या वर्षीचे विजेता द बॉयज संघ, त्याचे कप्तान मंदार गोरे आलेत फलंदाजी मार्कवर. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू त्याच दिशेने खेळून काढलाय 1 धावासाठी. धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोचते ती 21 धावांवर. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 21, 2 गडीचा मोबदल्यात. तिसरं षटक घेऊन सुशील. यावेळी मात्र कुठेतरी चूक घडते. दोन्ही पायाच्या मधून मितेश यांचा बॉल जातोय आणि सरळ बाउंड्री लाईनला आदळतोय. 4 धावा भेटत आहेत पहिल्या चेंडूवर. सुंदर अशी फलंदाजी मंदार यांची. पुढील चेंडू सुशील यांचा, अतिशय असा सबमरीन डिलिव्हरी, परंतु वाईड बॉल. पुढचा बॉल कुठेतरी झेल होण्याची संधी होती, परंतु नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय चेंडू आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्येत धावसंख्या वाढली 27. पुढचा चेंडू अमित साठी होता, चांगला असा खोचून मारायचा प्रयत्न, परंतु 1 धावेशिवाय काही मिळणार नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुशील. लोअर फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धावे करिता 1 धाव भेटते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. चांगली अशी झेलसाठी प्रयत्न केले होते, परंतु 1 धाव रोखण्यात अपयश भेटते. धावसंख्यात धावसंख्या वाढते ती. लोअर फुल टॉस होता, परंतु निर्धाव असा चेंडू. षटक संपतंय तिसरं आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली 30. 2 गडी बाद, 30 धावा. पुढील गोलंदाज योगेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर अमित करिता.
उलटा चेंडू यावेळी मात्र कुठेतरी फसवलंय अमित यांना आणि संकेत यांनी सुंदर असा झेल टिपलाय तिथे बाउंड्री लाईनवर आणि अमित यांना परतावं लागतंय. पुढील चेंडू योगेश यांचा. कुठेतरी पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवलाय योगेश यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेश पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी गचाळ असं क्षेत्ररक्षण झालंय तिथे लेग साईडच्या दिशेने. धावसंख्येत भर धावसंख्या 31. पुढील चेंडू योगेश यांचा सुंदर असा खेळून काढलेला ऑफसाईडच्या दिशेने. दुखाग्रस्त असताना सुद्धा प्रशांत यांनी हात टाकला आणि त्यांना त्याच जागेवर इजा झाली. पुढील चेंडू नो चेंडू आणि तेवढीच चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईनवर अरुण होते. मला वाटतं 1+1 असे 2 धावा आल्यात या चेंडूवर. पुढील चेंडू परत एकदा अवांतर धाव. धावसंख्येत भर धावसंख्या वाढते 35. पुढे येऊन सरसर मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळी झेल सुटते. झणकर यांच्या हातात बदलून निखिल आता फलंदाजी मार्कवर सामना करतील योगेश यांचा. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. सुंदर असा लॉफ्ट केलेला चेंडू यावेळेस षटकार. सुंदर असा चेंडू षटकारात परिवर्तित केलाय निखिल लकडे यांनी आणि धावसंख्या झाली ती 42 आणि 43 धावा काटावर 5 संघाला करायचे ते उर्वरित 4 षटकांमध्ये सेकंड इनिंग मध्ये. तर सेकंड इनिंगला सुरुवात होते. ड बॉयजनी 4 षटकांमध्ये 42 धावा केल्यात आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते काट्यावर 5 संघासमोर. फलंदाजी मार्कवर अरुण आणि संकेत. पहिली गोलंदाजी घेऊन येत आहेत ते योगेश गावड.
योगेश यांचा पहिला चेंडू अरुणसाठी. उलटा असा चेंडू लॉक केला होता आणि कॅप्टन चुकी करतायत यावेळी. मात्र कॅप्टनच्या हातातून झेल निसटतोय. पहिल्या चेंडूवर अरुण यांना परतावं लागलं असतं, परंतु एक झेल निसटल्या असल्यामुळे त्यांना जीवनदान मिळतंय. पुढील चेंडू संकेत यांचा. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता योगेश यांचा. हा सुद्धा झेल निसटतोय हातातून आणि एक धाव भेटते या टायमाला सुद्धा. पुन्हा एकदा पुढील चेंडू अरुणसाठी योगेश यांचा. लोअर फुल टॉस पद्धतीचा, परंतु 6 धावांमध्ये परावर्तित केलाय तो अरुण यांनी. इरादे स्पष्ट केले अरुण यांनी. मला फक्त हाणेमारीसाठीच पाठवलं गेलंय हे प्रूव्ह करताना. पुन्हा एकदा सुंदर असं सेन्सिबल क्रिकेट. ऑफसाईडच्या दिशेने एक धाव काढले इथे. धाव संख्येत भर, धावसंख्या वाढते 9 धाव. उत्कृष्ट अशा फटका आणि तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण होती, परंतु 6 धावा भेटत आहेत. अमित यांनी चांगले असा प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या हाताला बॉल लागून वरती लागलाय. 6 धावा भेटले. पुढचा चेंडू योगेश यांचा. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होते आणि षटक संपते पहिलं आणि धावसंख्या झाली आहे ती 16 बिनगडी बाद. मंदार आलेत पुढचे गोलंदाज आणि चांगला असा फटका. संकेत यांचा षटकार. मंदार यांचं स्वागत केलंय षटकारांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मंदार यांचा. ऑफ ब्रेक पद्धतीचा, परंतु काहीसा बाहेर असलेला असा अवांतर धाव. धावसंख्येत 1 भर. पुढील चेंडू मंदार यांचा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलेला. यावेळी मात्र चांगली क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या दिशेने मनीष यांची. मात्र एक धाव भेटेल इथे. चांगला असा ऑफ ब्रेक होता. यावेळी मात्र तरी चूक होते. चुकीच्या एंडला थ्रो फेकी होते आणि एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा मंदार संकेतसाठी. ऑफ ब्रेक पद्धतीचा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खोदून काढलेला होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग निखिल यांची. पुढील चेंडू पुन्हा एकदा मंदार यांचा. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू काहीसा इनसाइड एज लागून लेग साईडच्या दिशेने जात असताना एक धाव पूर्ण होते. धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचते 26 धावांवर. पुढील चेंडू शेवटचा चेंडू. पुढे येऊन कुठेतरी सरसडून मारायचा प्रयत्न, परंतु अवांतर धाव. वाईड बॉल. पुन्हा एकदा धावसंख्यात भर. धावसंख्या 27. पुढे येऊन मारायचा प्रयत्न, परंतु यावेळी सुद्धा झेल निसटतो. यावेळी योगेश गावड हे चूक करतायत. षटक संपते. दुसरा धावसंख्या झाली आहे ती 28. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर देखील लकडे आलेत. तर सलामीचे फलंदाज अजूनही अरुण आणि संकेत मैदानावर. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि नो बॉल. काहीतरी गुडघ्याच्या वर टाकलेला असा चेंडू. 1+1 अशी 2 धाव भेटते या चेंडूवर. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आता मात्र. पुढील बॉल पुढे येऊन मारायचा प्रयत्न.
एक धाव मात्र पूर्ण होत आहे. पंचांकडे अपील मागितली होती परंतु फेटाळून लावली आहे पंचांनी आणि एक धाव पूर्ण होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईड बॉल. या टायमाला एक्स्ट्रा बॉल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू निखिल यांचा. पुढचा चेंडू पुढे येऊन मारायचा प्रयत्न आणि 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी अरुण यांची. आता मात्र 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला 1 धावांसाठी. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा प्रयत्न परंतु एकच धाव भेटेल. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुढचा चेंडू फुलटॉस होता आणि पुन्हा एकदा चूक होते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवर कॅप्टन यांनी कॅच सोडला होता. त्यानंतर अजूनही ही पार्टनरशिप कायम आहे. त्यानंतर सुद्धा 2 झेल सोडले. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज समीर. नो बॉल. 1+1 असे 2 धावा भेटत आहेत या चेंडूवर. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुढे येऊन मारायचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. आता मात्र 1 धाव पाहिजे आणि सुंदर असा यावेळी मात्र बाद होत आहेत अरुण. 1 धावेसाठी त्यांना परतावं लागलंय. सुंदर अशी जेल राजू यांची. पुढील फलंदाज बड्डे बॉय प्रशांत वर्मा. पुढे येऊन मारलाय तो षटकार. बड्डे बॉय प्रशांत वर्मा यांच्या हस्ते मॅच फिनिश करण्यात आली आणि षटकार मारून त्यांनी मॅच संपवली आहे. वैभव सन्मान चिन्ह. तर मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले ते संकेत मल्हार. संकेत मल्हार ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आणि हार्ड लक द बॉयज. मला वाटतं गेल्या टुर्नामेंट म्हणजे लास्ट इयर केएमपीडी प्रीमियर लीग 2024 मध्ये द बॉयज संघाने काट्यावर पास या संघाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. परंतु 2025 मध्ये चांगली अशी त्यांनी प्रॅक्टिस करून यावेळी काहीसं विरुद्ध असं डिसिजन म्हणजेच काट्यावर पास या संघाने द बॉयज या संघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कृपया सन्मान चिन्ह आणावे. वैभव सन्मान चिन्ह पाठवा प्लीज.